बघा प्रॉब्लेम सेट 1 स्टार्ट केलेला होता आपण. 8 क्वेश्चन्स झालेले आपले. आता क्वेश्चन नंबर 9 बघूया. ऍक्टिव्हिटी बेसवरती आहे. याला बाजूला द्यायचं 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. आता ऍक्टिव्हिटी आपल्याला 2 मार्क्स अशा 2 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायला लागेल आणि 3 मार्क्सची एक ऍक्टिव्हिटी. असे टोटल तुम्हाला ऍक्टिव्हिटी बोर्डाच्या पेपरला किती येणार 7 मार्क्ससाठी येणार आहे. त्यामुळे ऍक्टिव्हिटीची प्रॅक्टिस चांगली करायची आणि जास्तीत जास्त सिमिलॅरिटी आणि पायथागोरस थेरम याची ऍक्टिव्हिटी जास्त येते. 3 मार्क्स आहे. आता अशी फिगर दिली आहे आपल्याला आणि जर क्वेश्चन आणि ऍक्टिव्हिटी कसं दिले ते बघूया. इन ट्रायंगल PQR say the PM is median angle bisector of angle PMQ and angle PMR intersect sin PQ and sin PR in point X and Y. Prove that XY parallel to Y. Complete the proof fill in the blanks. In triangle PMQ, ray MX is bisector of angle PMQ. आता इथे बघा इथे एम्प्टी बॉक्स दिलेत आपल्याला. अँगल बायसेक्टरने आपल्याला प्रूव्ह करायचं. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. आता इकडे बघा जसं जसं आपल्याला एम्प्टी बॉक्स येतील तसं तसं आपण सॉल्व्ह करत जाऊया. म्हणजे समजेल. सगळी ऍक्टिव्हिटी मी एकदम लिहिली आणि सॉल्व्ह करा म्हणलं तर काही करणार नाही. आता अँगल बायसेक्टर कशा सेट करायचं बघा. आपल्याला कुठल्या ट्रायंगलमध्ये जायचं PMQ असा ट्रायंगल आहे आणि XM काय आहे बायसेक्टर आहे. मग ह्यामध्ये आपल्याला सेट्स घ्यायचं म्हणजे की लवकर समजत नाही. त्यासाठी आपण काय करायचं बाजूला करायचं. त्याचं नाव काय दिलंय PMQ. कुणातून बायसेक्टर काढलाय M मधून काढलेलं आहे. इथं नाव काय दिलं आपण X. ठीक आहे. आता ह्याच्या साईड्स लिहूया. आता सपोज येईल आपल्याला कशा साईड्स घ्यायच्या अँगल बायसेक्टरच्या. PM/MQ इज इक्वल टू PX अपॉन XQ. आता बऱ्याच मुलांना समजत नाही मॅडम इकडनं स्टार्ट केलं तरी चालतंय काय म्हणतात. चालेल काय अडचण नाही. पण आपण जो पॉईंट घेतलाय त्याच्यावरती स्थिर राहील. इथून स्टार्ट केले की नाही मी म्हणजे तिथून करायचं PM/MQ आणि ह्या पॉईंट पासून स्टार्ट केलेलं होतं म्हणजे आपल्याला इज इक्वल टू काय केलं पाहिजे PX अपॉन XQ. हे आपण पहिल्यांदा इथे लिहूया. PM अपॉन MQ इज इक्वल टू PX अपॉन XQ. ही पहिली फिल इन द ब्लँक्स आपल्याला दिलेली होती. हे कशावरून लिहिलं बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे. आता पुढं काय दिलं बघा. तर पुढं ट्रायंगल बदलला. इन ट्रायंगल PMR ray MY is bisector of angle PMR. आता इकडे बघा परत इथे आपण ट्रायंगल काढूया. परत आपल्याला इथं काय केलं त्यांनी एम्प्टी बॉक्स दिले. आणि इथे लिहिले
इक्वेशन सेकंड, बाय अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे. आता मी परत इथं ट्रायंगल काढले. का बाजूला काढायचं? कारण आपल्याला समजते कशा साईड घ्यायच्या. आता या ट्रायंगलचं नाव काय? PMR. आणि हा बायसेक्टर आहे, त्याचं वाय काय आहे? त्याचं नाव आहे वाय, इथं नाव आहे P. आता काय सांगितलं? इथून स्टार्ट करूया. PM/MR इज इक्वल टू MY/YR. PM/MR इज इक्वल टू PY/YR. ठीक आहे. आपल्याला दुसरे फिल इन द ब्लँक्स दिलेले होते, ते पण कम्प्लीट झालं. आपल्याला फिगर त्याच्यामध्ये कन्फ्यूज होत असेल, अँगल बायसेक्टर कळत नसेल, PPT कळत नसेल, तर साईडला काय करायचे? रफ फिगर काढायचे. त्या बोर्डाच्या पेपरला पण तसंच करा. आणि आपण रफ फिगर बघितलं की आपल्याला इथं बायसेक्टर कोण आहे हे समजतं. बायसेक्टर समजलं की त्याचे साईड्स घ्यायला सोपं जाते. बऱ्याच मुलांना असं फिगरमध्ये बघितलं की कळत नाही, तर साधी सोपी आहे की तुम्ही पेन्सिलने रफ फिगर ड्रॉ करायचे. ठीक आहे. त्याला इक्वेशन सेकंड दिला आपण. आता याच्यानंतर बट. इथं बटमध्ये काय दिले सांगा बघू. MP/MQ इज इक्वल टू MP/MR. हे दोन्ही इक्वल. M इज अ मिड पॉइंट of Q1. Hence, MQ is equal to MR. आता इकडे बघा, हे काय मध्ये साधं समजत नाही. इथं MP म्हणला मॅडम आपण PM घेतलंय, चालतंय. MP काय PM काय दोन्हीचा अर्थ काय सेमच आहे. आणि MQ म्हणजे ह्या इकडची ह्या साईडला LHS म्हणायचं आणि इकडच्याला RHS म्हणायचं. की आता MP आणि इथं काय सांगितले, सॉरी MQ आणि MR. हा MQ आणि हा MR दोन्ही इक्वल आहेत. काय इक्वल आहे? कारण ही काय काढली आहे? मीडियम काढली आहे. मीडियम आपण ट्रायंगलच्या ज्या साईडवरती काढणार त्या साईडला इक्वली डिवाइड करते. म्हणजे या दोन्ही साईड व्हॅल्यूज काय आल्या? सेम आल्या. म्हणून MP/QM इज इक्वल टू MP/MR. म्हणजे बघा हे MP सेम आहे आणि हे MQ आणि MR पण सेम आहे. का सेम आहे? कारण मीडियम आहे. Q काय आहे त्याचा? सॉरी M हा त्याचा काय आहे? मिड पॉईंट आहे. त्यामुळे हे इक्वल आलं, हे इक्वल आलं. आपण याच्यामध्ये बघितलं तर त्याची LHS साईड्स काय आली? इक्वल आली. आता त्याच्यानंतर पुढं काय लिहिलं? मग ही जी साईड्स इक्वल आहे ती काय करायची? कॅन्सल करायची. पुढं काय लिहिलं आपल्याला? PX/XQ इज इक्वल टू PY/YR. So XY is a parallel QR. As a reason काय? Converse of BPT. आता इथे BPT मी शॉर्टकट येते, म्हणजे पुस्तकामध्ये काय दिलंय? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता कॉन्व्हर्स कसं आलं की ज्या ट्रायंगलच्या ह्या दोन साईड्स एखादी लाईन पॅरलल आपण कुठे आलेलो? PX/XQ इज इक्वल टू PY/YR. ज्यावेळेला एखाद्या ट्रायंगलमध्ये इक्वल प्रोपोर्शनमध्ये त्याच्या साईड्स येतील, एक लाईन एका साईडला पॅरलल आहे. आता ही XY QRला पॅरलल आहे. मग त्यावेळेला PX/XQ आणि PY/YR ह्या साईड्स प्रपोर्शनमध्ये आल्या तर ही लाईन्स काय असणार आहे? त्या थर्ड साईडला काय असणार आहे? पॅरलल असणार आहे. ह्या साईड्स काय यायला पाहिजे? इक्वल प्रपोर्शनमध्ये आल्या तर, म्हणून त्याला काय म्हणायचं? कॉन्व्हर्स ऑफ BPT. नुसतं BPTमध्ये आपण काय म्हणत होतो की लाईन्स पॅरलल असेल तर साईड्स तुम्ही काय प्रपोर्शनमध्ये घ्या आणि कॉन्व्हर्समध्ये बरोबर उलटं करायचं. साईड्स प्रपोर्शन इक्वल प्रपोर्शनमध्ये आल्या तर ती लाईन्स काय असणार आहे? पॅरलल असणार. म्हणून याला म्हणलं कॉन्व्हर्स ऑफ BPT XY पॅरलल QR. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला एक ट्रायंगल दिलं आहे. ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला एक मीडियन दिलेलं आहे किंवा एक बायसेक्टर असं म्हणतो, पण तसं काही लिहिलं नाही आहे. इथं नाव लिहिलं ABC आणि इथं बायसेक्टर आहे. हा बायसेक्टर आहे Bला आणि इथं बायसेक्टर आहे CJ आणि हे सगळे इंटरसेक्ट झाले. इथं पॉईंट आहे X. क्वेश्चन काय बघूया. न्यू क्वेश्चन. इन फिगर बायसेक्टर of angle B and angle C
intersect each other in point X. Line AX intersects side BC in point Y. AB is equal to 5, AC is equal to 4, BC is equal to 6. Then find AX upon XY. आता काय लिहिलंय, काय क्वेश्चन आहे, काही समजत नाही. आपल्याला काय काय दिले बघा. आपल्याला बायसेक्टर आहे असा जिथं शब्द येईल, बायसेक्टर हा वर्ड आणि ओळखायचा, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपण यूज करायची. क्वेश्चन काय बघा, इन फिगर बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड अँगल सी ऑफ ट्रायंगल एबीसी. म्हणजे हा काय बायसेक्टर नाही आहे, तिथं साईन केलेले आहे. अँगल बी मधून एक बायसेक्टर आहे, अँगल सी मधून बायसेक्टर आहे. ते दोघं पण इंटरसेक्ट कुठल्या पॉईंटमध्ये होतं, एक्सच्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतं. इन अ पॉईंट X, then the line AX is the intersect side BC in a point Y. आपण काय केलं, ही लाईन AX काढली, ही साईड BC ला कुठल्या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते, Y या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते. आपल्याला इथे व्हॅल्यूज दिले, AB चे 5 दिले, AC चे 4 दिले, BC 6 दिलाय. देन द फाइंड AX upon XY. आपल्याला समजा बोर्डाला तुम्ही ज्योमेट्रीचा पेपर लिहिला आणि एका क्वेश्चनला आपण अडकलो, आपल्याला काही पुढचं आठवत नाही, काय करायचं, क्वेश्चन रीड करायचं सारखं, काय काय दिले, काय गिवन मध्ये आहे, काय फाइंड आउट करायचं, एकदा दोनदा तीनदा, काहींना काहीतरी इथं क्वेश्चन्समध्ये आपल्याला हिंट दिलेली असेल. आता इथं ऑब्झर्व केलं तर काय केलं, आपल्याला AB दिलाय 5, AC दिलाय 4, BC दिलाय 6 आणि आपल्याला रेशो कसा फाइंड आउट करायचा आहे, AX upon XY हा फाइंड आउट करायचा आहे. बायसेक्टर आहे म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे, आपल्याला बायसेक्टरची आपल्याला प्रॉपर्टी यूज केली पाहिजे. आता कसं फाइंड आउट करायचं बघा. आता ही मोठी लेंथ दिली आहे, मला ही पण लागणार, ही पण लागणार, कारण आता इकडे हा ट्रायंगल घेतला आपण, इथं नाव आपण A देऊया, इथं B आणि ABY घेतलं, इथं Y आणि जिथं इंटरसेक्ट झालं तिथं X घेतलं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला AX आणि XY फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करायचं बघूया, डायग्राम काढायची समजा. लिहूया, इन ट्रायंगल ABY ray BX is bisect of angle ABY. इकडे लक्ष द्या, हा BX आपण कुठल्या ट्रायंगल मध्ये गेले, ABY या ट्रायंगल मध्ये गेले. हा BX काय आहे, बायसेक्टर आहे. बायसेक्टर काय करणार, त्या अँगलचे दोन इक्वली डिवाइड करत असतो. मग आता ह्याच्या साईड्स कशा घ्यायच्या बघा, AB अपॉन BY इज इक्वल टू AX अपॉन काय घेतलं पाहिजे, XY घेतलं पाहिजे. पण आपल्याला ह्याच्या व्हॅल्यूज माहीत नाही आहे, म्हणजे त्या कशा फाइंड आउट करायच्या समजा. आधी पहिल्यांदा हे लिहायच्या आधी आपण काय करूया, B डॅश Y डॅश C आणि पुढे असं म्हणूया, लेट BY BX BC इज इक्वल टू BY प्लस YC. BC ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 6 दिली आहे. BY ला आपण लेटर कुठलं घेतलंय, X घेतलंय, प्लस इथं काय घेतलं मी, YC किंवा YC. आता हा इथं X आहे, या साईडला गेल्यावर काय झालं, मायनस 6 मायनस X इज इक्वल टू काय लिहिलं तर YC. YC इज इक्वल टू 6 मायनस X. आता मॅम ह्या व्हॅल्यूज का घेतल्या, कशासाठी घेतल्यात, आपल्याला काय लागणार आहे, हे पुढे जसं आपण सॉल्व्ह करत जाणार तसं समज. आपल्याला हा ट्रायंगल ABC आहे, ह्या ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला AB दिलाय, BC दिलाय, AC दिलाय. आपल्याला ही साईड्स लागणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं. आणि इथं BY घ्यावं लागणार आहे, AB अपॉन BY, आणि याची व्हॅल्यू माहीत असायला पाहिजे. इज इक्वल टू आपल्याला AX अपॉन XY हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपण मी इथं काय केलं, ह्याला X घ्यायचं आणि ह्या YC ची व्हॅल्यू काय आहे, X मायनस 6. ठीक आहे. आता इन ट्रायंगल ABY ray BX is bisector of
CX जो आहे तो अँगल ABY चा काय आहे बायसेक्टर आहे. आता साईड्स कशा घ्यायच्या त्या पॉईंट पासून चालू केलं कसं येणार AB अपॉन BY इज इक्वल टू AX अपॉन काय करायचं XY. AB अपॉन BY इज इक्वल टू AX अपॉन XY. The reason that by theorem of angle bisector. ठीक आहे याला इक्वेशन आपण काय दिलं फर्स्ट दिलं. आता तसंच इन ट्रायंगल जसं आपण ट्रायंगल ABY मध्ये गेलो तसं आपण ट्रायंगल कुठला जायचं ACY. इन ट्रायंगल ACY ray CX is bisector of angle ACY. आता ती डायग्राम तिथं जास्त होती तर आपण परत ड्रॉ करू म्हणजे समजेल हा A इथं B आणि इथं C. आता बघा मी कुठल्या ट्रायंगल मध्ये गेले ACY. हा CX हा काय आहे बायसेक्टर आहे. आता हा CX बायसेक्टर आहे म्हणजे ह्याच्या पण सेक्स कुठून चालू करायचं AC अपॉन CY इज इक्वल टू AX अपॉन XY. AC अपॉन CY इज इक्वल टू AX अपॉन XY. फ्रॉम इक्वेशन 2 याला काय ना बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. इथं पण झालं. आता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वरून दिसते आपल्याला ही साईड्स काय आले कॉमन आले ती कॅन्सल करायची म्हणजे सेम आहे ती गेली. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड या तिथे काय होणार AB अपॉन BY इज इक्वल टू AC अपॉन CY. समजलं मगाशी आपण BY CY याची व्हॅल्यूज का फाइंड आउट केलं आता तुमच्या लक्षात आलं. आता AB हे रफतो आता हे काम झालेलं आहे. क्वेश्चन बघितला तर क्वेश्चन्स मध्ये आपल्याला AB ची व्हॅल्यू माहिती आहे. AB किती आहे 5. BY ला आपण काय घेतलं लेटर X घेतलंय इज इक्वल टू AC गिवन मध्ये किती दिलाय 4 आणि CY म्हणजे YC आपण काय केलंय 6 मायनस X. व्हॅल्यू पुट डाऊन केल्या ह्याचं काय करायचं प्लस मल्टिप्लाय 5 इन ब्रॅकेट 6 मायनस X इज इक्वल टू 4 इंटू X 4X इज इक्वल टू 6 5 आर 30 मायनस 5 इंटू X मायनस 5X इज इक्वल टू 4X. इथे ठेवले मी 30 हा मायनस 5X साइड चेंज केल्यावर काय झालं प्लस इज इक्वल टू 30 इज इक्वल टू 4 प्लस 5 9X. हा 9 मल्टिप्लाय झाल्यावर काय झालं डिवाइड 3 3 जा 9 3 10 जा 30. सो X व्हॅल्यू इज 10 अपॉन 3. ठीक आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे AX अपॉन XY हे फाइंड आउट करायचं आहे. AX अपॉन XY ही व्हॅल्यू फाइंड आउट करताना तुम्ही कुठला पण रेशो घ्या AB अपॉन BY घ्या किंवा AC अपॉन CY घ्या कुठला पण चालते कारण त्याला इक्वल आहे ते. मग मी काय घेते तर AB अपॉन BY AX अपॉन XY. AB ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे 5 दिली आहे. BY ला आपण लेटर काय घेतलंय X घेतले म्हणून मी X लिहिणार होतो. AX अपॉन XY इथं किती आलं आपलं 5 आणि X ची व्हॅल्यू किती आली 10 अपॉन 3. नीट लक्ष द्या फ्रॅक्शन फॉर्म मध्ये येणार आहे एक वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन आहे हा. AX अपॉन XY मी AX के आता इथं AX
किंवा तुम्ही इथं काय घ्या, AC अपॉन CY तर घ्या, कुठली पण एक व्हॅल्यू घ्यायची, दोन्ही साईड्स इक्वल आहे. मग मी इथं काय घेतलं, AB अपॉन BY घ्यायचं. AB अपॉन BY म्हणजे AB ची व्हॅल्यू किती आली 5 आणि BY ची व्हॅल्यू इथं काय आपण घेतलेली x आहे. व्हॅल्यू पुट डाऊन केलं 5 अपॉन 10 अपॉन काय झालं 3 झालं. आता इथं काय होणार, हे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये हे डिवाइड आहे, वरती गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय होणार, म्हणजे 5 × 3 अपॉन काय केलं मी 10. AX अपॉन XY इज इक्वल टू 5 3 जा 30 आणि इथं अपॉन 10, 0 0 कॅन्सल झाले. AX अपॉन XY इज इक्वल टू 3 अपॉन 1. हा आपला फायनली काय आला रेशो. आला लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बाळांनो 5 3 जा 15, मी चुकून इथं 10 असं लक्षात घेतलं, इथं 15 पाहिजे, सॉरी 15 अपॉन 10 आलं. या दोघांना काय करायचं 5 ने डिवाइड करायचं. 5 3 जा 15, 5 2 जा 10 म्हणजे रेशो किती आला 3/2. चुकून मी 30 दिलेलं होतं, 30 अपॉन 10 घेतलं, मी 3/1 काढलं, तसं येणार नाही 3/2. क्वेश्चन नंबर 11 बघा. आता यामध्ये आपल्याला एक ट्रॅपेझियम दिलं. या ट्रॅपेझियम मध्ये quadrilateral ABCD, sec AD is the parallel sec BC. Diagonal AC and diagonal AD diagonal BD intersect each other in point P, then show that AP upon PD is equal to PC upon BP. आता हा जो क्वेश्चन आहे की नाही, आता तुम्हाला गेल्या वर्षी टेक्स्टबुक चेंज झालेलं होतं, त्यामुळे आता हा प्रॉब्लेम सेटमध्ये दिला. जुनं पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन IMP आहे आणि हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी येतो बोर्डाला. कारण इथं ट्रॅपेझियम आहे, अल्टरनेट अँगल आहे त्याच्यामध्ये, आणि ते अल्टरनेट अँगलचा यूज करून आपण थेरम काय करणार आहे, प्रूव्ह करणार आहे. ही थेरम आहे. काय असा जर क्वेश्चन आला तर एक लक्षात घ्यायचं, ट्रॅपेझियम आलाय तर एक लाईन्स पॅरलर आहे. पॅरलर जिथं ट्रॅपेझियम आहे तिथं नेहमी झेड पॅरलर. झेड आहे म्हणजे की काय लक्षात घ्यायचं, अल्टरनेट अँगल. मग आता क्वेश्चन्स मध्ये कसं दिले, एडी पॅरलर सेट BC, डायगोनल AC and diagonal BD intersect in a point P. Then to show that AP upon PD is equal to PC upon BP. आता मी तुम्हाला एक हिंट सांगते. असा क्वेश्चन आपल्याला कधी पण आला, एक अल्टरनेट अँगल आणि दुसरा घ्यायचा अपोजिट अँगल. अल्टरनेट आणि अपोजिट अँगल आहे म्हटल्यानंतर ते काय करायचे, दोन ट्रायंगल. आता असा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं, एक अल्टरनेट अँगल दाखवायचं. अल्टरनेट अँगल दाखवल्यानंतर इथं काय असणार आहे, अपोजिट अँगल असणार आहे. अशा पद्धतीनं दोन ट्रायंगल काय करायचे, सिमिलर दाखवायचे. ही सोपी हिंट आहे, कधी कसाही क्वेश्चन येऊ दे. तर ट्रॅपेझियमला लाईन्स पॅरलर आहे आणि आपल्याला असं साईड्स दाखवा म्हणून सांगितलं तर एक अल्टरनेट अँगल, दुसरा अपोजिट अँगल. आता कसं प्रूव्ह करायचं बघा. इन अ क्वाड्रिलॅटरल ABCD, आता त्यांनी ट्रॅपेझियम म्हटलेलं आहे, क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे, कसं लिहायचं, इन अ क्वाड्रिलॅटरल ABCD sec AD is a parallel sec BC.
and sec AC is transversal. टू पॅरलल लाईन्स आणि एक ट्रान्सव्हर्सल घेतले तर तिथं करस्पॉन्डिंग अँगल तर होतील, नाही तर अल्टरनेट अँगल. बघा याचं ऑब्झर्वेशन जॉमेट्रीमध्ये महत्वाचं आहे. झेड आहे इथं कसा घेतला झेड असा. एडी पॅरलल बीसी आणि एसी ट्रान्सव्हर्सल घेत आहे. आपण कशी घेऊ अँगल. अँगल DAC इज अ कॉन्करंट अँगल. DAC इज अ कॉन्करंट अँगल ACB. एक जण कसं लिहितात BCA लिहितात. कसं लिहिलं तसं पण चालतंय. आपल्याला कसं इझिली झेड जाते तसं जाऊ. DAC इज अ कॉन्करंट ACB. रिझन काय ना अल्टरनेट अँगल. आता मला एवढे मोठे अँगल नको आहे कारण आपल्याला ह्या दोन ट्रायंगलमध्ये जायचं आहे. मग ते त्यांची नावं कशी घेतली पाहिजे. अँगल DAP इज अ कॉन्करंट अँगल PCB. DAP इज अ कॉन्करंट अँगल PCB. आता याचं रिझन काय की आपण इथं काय घेतलं इथं पण इथंच थांबवलं A', P', C. रिझन आलं A', P', C. ठीक आहे. आणि याला इक्वेशन काय दिली आपण 1 दिली. आता ट्रायंगल मध्ये जाताना फक्त एक लक्षात घ्यायचं. आपण नेहमी काय करतोय वरचं ट्रायंगल करतो आणि नंतर इन ट्रायंगल PDA अँड ट्रायंगल PBC असं न घेता हा ट्रायंगल पहिल्यांदा घ्यायचा कारण आपल्याला प्रूफ मध्ये तशा साईड्स प्रूव्ह दॅट करून दाखवायचं. म्हणून मी घेताना कसं घेणार इथे इन ट्रायंगल PBC अँड ट्रायंगल PDA. आता बरेच मुलं म्हणतात मॅडम आम्हाला नावच लक्षात जात नाही. आपण बदलून नाव घेतलं PBC. या बीचा अपोजिट व्हर्सेक्स बघायचा. PBC घेतला तर PDA. आता तुम्ही म्हणजे मॅडम हा का घेतला पहिला ट्रायंगल आणि हा का घेतला नाही कारण आपल्याला प्रूफमध्ये वेगळ्या पद्धतीने विचारलं म्हणून मी पहिल्यांदा हा ट्रायंगल घेतला PBC अँड ट्रायंगल PDA. आता जे ट्रायंगलचं नाव दिलं तेच देऊया. अँगल PBC इज अ कॉन्करंट अँगल PDA. ह्याला काय लिहिणार अपोजिट अँगल. बघा अपोजिट अँगल दिसतात का कसं PBC आणि PDA एकमेकांचे काय अपोजिट अँगल आहेत. झालं. आता इथे आपण लिहायचं आहे पण लिहिताना पहिल्यांदा हा लिहायचा. अँगल PCB is a congruent angle DAP from equation first. दोन अँगल कॉन्करंट आलेले आहेत म्हणून इथं कुठली टेस्ट येणार AA टेस्ट. अँगल PBC is a similar triangle PDA by AA टेस्ट. आता इथं लिहिताना काळजीपूर्वक लिहायचं. आपण वरून झेड घेतलेलं होतं त्यामुळे मी पहिल्यांदा DAP कॉन्करंट PCB घेतलेलं होतं. तसं न घेता पहिल्यांदा PCB कॉन्करंट DAP असं घ्यायचं. हे दोघं कुठल्या टेस्टने झाले AA टेस्टने सिमिलर झाले. आता त्याच्या करस्पॉन्डिंग सेट्स घेऊया. PB अपॉन PD इज इक्वल टू BC अपॉन DA इज इक्वल टू PC अपॉन PA. रिझन काय करस्पॉन्डिंग साइड्स. आता ऑब्झर्वेशन केलं तर ही साइड्स आपल्याला ट्रू दॅट मध्ये नाहीच आहे त्यामुळे मी ही साइड काय करणार कॅन्सल करणार. रिमेनिंग टू साइड्स लिहूया. PB अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन काय करायचं PA. ठीक आहे. आता तरी केलं तर आपलं गिवन काय करेक्ट येत नाहीये मग आपण इथं काय करूया अल्टरनेटिव्ह म्हणूया. अल्टरनेटिव्ह म्हणजे हे इक्वल घ्यायचं हे इक्वल घ्यायचं म्हणजे AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. रिझन काय आलं अल्टरनेटिव्ह आणि हे आपलं काय झालं प्रूव्ह झालं. समजलं सगळ्यांना. क्वेश्चन नंबर 12 बघा पर्यंत ना ऍक्टिव्हिटी आहे. आधी ट्रायंगल ड्रॉ करूया आपण. इथं X Y इथं A आणि नाव B आणि इथं C. ठीक आहे. आता ऍक्टिव्हिटी आहे काय दिलं इन फिगर XY
is a parallel say AC if 2ax is equal to 3bx and xy is equal to 9, complete the activity to find the value of AC. या ऍक्टिव्हिटीला पण IMP करा. 3 मार्क्ससाठी ही ऍक्टिव्हिटी पेपर. ठीक आहे. आता आपण कशी ऍक्टिव्हिटी सॉल्व करायची बघा. 2ax is equal to 3bx. ax upon bx is equal to, इथे एम्प्टी बॉक्स आहे. आता साधं सोपं इथे समजतं. हा एक्स आहे, इथं काय साईन नाही म्हणजे मल्टिप्लाय. हा bx तिकडे जाताना काय होणार, डिवाइड होणार. ax upon bx आहे. मग इथं फक्त काय आहे, 3 आहे. हा 2 मल्टिप्लाय, इथं आल्यावर काय दिला, डिवाइड. ही पहिलीच लिहिून बदलायची होती. म्हणजे ax upon bx is equal to काय आलं, 3 upon 2. Then ax plus bx upon bx is equal to empty box आहे तिथं प्लस आणि पुढे लिहिले बाय कॉम्पोनेंडो. आता इकडे बघा. आता साधं बघितलं की आपल्याला समजतंय बेस काय केलाय, न्यूमरेटर मध्ये ऍड केलेला आहे. ज्यावेळी बेस आपण ऍड करतो न्यूमरेटर मध्ये त्याला काय म्हणायचं, कॉम्पोनेंडो म्हणतो. म्हणून ax प्लस bx अपॉन bx म्हणजे इथं कसं आहे ना, 3 बेस मध्ये व्हॅल्यू 2 आहे, ती न्यूमरेटर मध्ये ऍड करूया. 3 प्लस 2 अपॉन 2. आता नेक्स्ट ax प्लस bx, हे बघा हा ax प्लस bx केलाय. आपल्याला काय मिळणार, ग्रेटरले ab अपॉन bx इज इक्वल टू 3 प्लस 2 5 अपॉन 2. हे पण काय आहे आपल्याला, तिथे एम्प्टी बॉक्स आहे आणि ह्याला इक्वेशन काय द्यायचं, फर्स्ट द्यायचं. ट्रायंगल BCA is a similar triangle BYX. इथे एम्प्टी बॉक्स आहे. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता बघा BCA आणि कुठला ट्रायंगल दिलाय, BYX. हे याला पॅरलल आहे. मग कुठल्या टेस्टने सिमिलर येणार सांगताना आपल्याला इथं काय सांगितलंय, XY पॅरलल AC. आता बऱ्याच मुलांना समजत नाही कुठल्या टेस्टने लिहायचं ते, तर इथं मला लक्षात घ्यायचं की याला पॅरलल आहे. मी तुम्हाला काय सांगते, एक अल्टरनेट अँगल येणार, नाही तर करस्पॉन्डिंग अँगल येते. इथं झेड दिसतच नाहीये म्हणजे काय येणार, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल कशी घ्यायची, आपण हे बघा BYX घेतलं आणि BCA म्हणजे y ला कॉन्ग्रुएंट कुठला असणार आहे, C करस्पॉन्डिंग अँगल. तसं हा x घेतला BXY, ह्याला कॉन्ग्रुएंट कुठला असणार आहे, x ला A असणार आहे. म्हणजे 2 अँगल येते. म्हणून इथं कुठल्या टेस्ट लिहायची आपण, AA टेस्ट. कसं आलं ते सांगितलं, AA टेस्ट आलं. आता त्याचे आपण करस्पॉन्डिंग सेट्स दिले. कुठली दिली आपल्याला, BA अपॉन BX इज इक्वल टू AC अपॉन काय ना XY. काय इथं लिहिणार, करस्पॉन्डिंग साइड, करस्पॉन्डिंग सेट्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता BA अपॉन BX, हा AB म्हणजेच BA. BA अपॉन BX ही जी व्हॅल्यू इथे दिलेली नाही आहे, ही व्हॅल्यू तुम्हाला पुट डाऊन करायला सांगितलं आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू किती आहे, 5.2. इथं 5.2 लिहिलं. AC आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि XY ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये किती दिली आहे, 9 दिलेली आहे. आणि इथं डायरेक्ट तुम्हाला काय केलंय, AC इज इक्वल टू इथं एम्प्टी बॉक्स दिले.
आता त्यांनी दिलेलं नाही आहे म्हणून आपण करायचं नाही असं नाही, डायरेक्ट एसीची व्हॅल्यू करायचं नाही, आपण डायरेक्ट इथं सॉल्व्ह केलेलं दाखवायचं. म्हणजे तुम्ही प्रेझेंटेशन किती चांगल्या पद्धतीने करता हे एक्झामिनरला समजतंय. जेवढ्या आहेत तशा स्टेप लिहिण्यापेक्षा आपण थोडी ॲक्टिव्हिटी केली तरी पण चालते. म्हणजे इथं काय करणार बघा मी, 5 × 9 इज इक्वल टू 2 × AC येणार, 9 5 जा 45, इथं 2 × AC आलं, हा 2 मल्टिप्लाय इथं आल्यावर काय होणार, डिवाइडमध्ये जाणार, म्हणजे आपला आन्सर पॉईंटमध्ये येणार आहे. एक 2 ने 45ला डिवाइड केलं, 2 2 जा 4, परत 2 2 जा 4, पॉईंट 2 5 जा 10, म्हणजे 22.5 ही कुणाची व्हॅल्यू आली, एसीची व्हॅल्यू आली. पुढे त्यांनी दिले फ्रॉम फर्स्ट. समजलं, साधी सोपी ॲक्टिव्हिटी काय जास्त अवघड नसते, फक्त डोकं ठिकाणावर ठेवून व्यवस्थित व्हॅल्यूज पुट डाऊन केल्या तर आपल्याला ते समजतं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 12 पण संपलेला आहे. नेक्स्ट बुक. आता लास्ट क्वेश्चन आहे, हा प्रॉब्लेम सेट सोपा आहे. हा प्रॉब्लेम सेट काय फारसा अवघड नव्हता, पण पुढचा जो लेसन आपण चालू करणार आहे याच्याच्या संदर्भात पायथागोरसचा, त्याचा प्रॉब्लेम सेट अवघड आहे. त्यामुळं हा लेसन संपल्या मी लगेच पायथागोरस सेवन स्टार्ट करणार आहे आणि लगेच सगळे प्रॅक्टिस सेट तुम्ही कसं परफेक्ट करताय तसं प्रॉब्लेम सेट पण पक्के करा. हे 2 लेसन झाले म्हणजे आपलं 60% जॉमेट्री कंप्लीट झाल्यासारखं आहे. त्याच्यानंतरचे लेसन काही फारसे अवघड नाही. एक पायथागोरस थेरम, हा सिमिलॅरिटी आणि सर्कल, जवळपास 60% हे सगळे 3 इम्पॉर्टंट धडे आहेत. बाकीचे सगळे 40% म्हणजे 3 दिवसात धडे कंप्लीट होतात, एवढे सोपे. त्यामुळे हे आता आपल्याला वेळ पण भरपूर आहे, हे वेळच्या वेळी परफेक्ट करा. आज ही थेरम सांगणार आहे, आज थेरम ही सगळं तुम्ही काय करा, व्यवस्थित समजून घ्या, परत राईट डाऊन करा. पहिल्यांदा नाही करणार, दुसऱ्यांदा नाही समजणार, पण तिसऱ्या वेळेस नक्की येणार, कारण हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आता मार्कांचं वेटेज कमी केलं. आज पूर्वी जुन्या सिलेबसमध्ये हा किती मार्काला यायचा, 5 मार्क्ससाठी यायचा, आता किती मार्क्सनी 4 मार्क्ससाठी येईल. त्यामुळे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, नीट लक्ष द्या. आता क्वेश्चन काय दिलं बघा, इन फिगर the vertices of square DEFG are on the sides of triangle ABC. Angle A is equal to 90 degree. Then prove that आपल्याला काय प्रूव्ह करायचं ते खाली लिहिते मी, DE square is equal to BD into EC. ह्याला आपण असं जरा असं काय करूया, असं जरा बॉक्स करायला या पद्धतीने, म्हणजे आपल्याला समजेल की आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. आता बाळांनो इथं त्यांनी हिंट पण दिली, म्हणजे क्वेश्चनमध्ये असं पण सांगते की तुमच्यासाठी ते काय करतात, एक हिंट देतात. काय हिंट दिले ते बाजूला लिहिते मी. हिंट, शो दॅट ट्रायंगल GBD is similar triangle CFE. Use GD is equal to FE is equal to D. आता हे खूप सोपं करून दिले, पण आपण काय झालं समजलं, तुम्ही ज्यावेळी बोर्डाच्या पेपरला जाताय त्यावेळी तुमचं माइंड सेटअप कसं झालेलं असतंय की लास्ट क्वेश्चन अवघडच असणार आहे आणि तो काय मला येणारच नाही. तुम्ही ह्या हिंटनुसार केलात तर काही क्वेश्चन अवघड नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे, हा GBD हा CFE ह्या ट्रायंगलला काय करायचं, सिमिलर दाखवायचं आहे. आलं लक्षात. मग ह्या दोघांच्या मध्ये कॉमन ट्रायंगल कुठला आलाय, FAG हा कॉमन ट्रायंगल आलाय, म्हणजे त्याचा पण यूज केला पाहिजे. प्लस त्यांनी काय दिलाय, हा स्क्वेअर दिलाय, त्या स्क्वेअरचा यूज केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी हिंट दिलेलं आहे, त्या हिंटचा वापर करा. एक सांगते, आपल्याला हे 2 सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवण्यासाठी जरा थेरम खूप मोठी आहे, स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित लक्षात घ्या. आणि हा स्क्वेअर आहे म्हणून त्यांनी सांगितलं, तिथं सांगितलं बघा, स्क्वेअर ऑफ DEFG
EFG हा काय आहे स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअरचा प्रत्येक अँगल किती येणार आहे 90 डिग्री येणार आहे. मी या साईडला असं का साईन केलं कारण आपल्याला हे ट्रायंगलमध्ये तो 90 डिग्रीचाही दाखवायचा आहे. समजलं. आता बघा काय काय करूया. पहिल्यांदा काय लिहूया की GF इज अ पॅरलल BC. ही GF आहे ही पॅरलल कुणाला दाखवली मी BCला दाखवली पण मला एवढी मोठी लेंथ नकोच आहे. आपण सॉरी आधी स्क्वेअरमध्ये गेलो GF पॅरलल D ठीक आहे. मग आता ही ज्यार्थी Dला पॅरलल आहे त्यार्थी GF पॅरलल BC. रिझन काय झालं B डॅश D डॅश E डॅश C. हे कशावरून लिहिलं की स्क्वेअर आहे स्क्वेअरचे काय साईड्स आहेत आणि त्या एकमेकांना काय असणार पॅरलल असणार म्हणून कसं लिहिूया साइड्स ऑफ स्क्वेअर. आता तुम्ही म्हणजे मॅडम कशाला उभी एवढं वाढवत बसलाय हे कशासाठी कारण आपल्याला अँगल पाहिजे. की सारखं सारखं ह्या प्रकरणामध्ये एकच येणार आहे की लाईन्स पॅरलल येणार आहे तिथं अल्टरनेट येतील करस्पॉन्डिंग अँगल येतील. आता इथं जर काय अल्टरनेट अँगलला काही चान्स नाही आहे. आता इथं आले तर कसं येणार आहे करस्पॉन्डिंग अँगल येणार आहे. मी आता कसं करणार GF पॅरलल BC आणि पहिल्यांदा मी AB ही ट्रान्सव्हर्सल घेणार आहे. नीट लक्ष द्या. सेक GF इज अ पॅरलल साइड BC and sec AB is transversal. आता तुमच्याकडे कुठला कलर पेन रेड असेल ग्रीन असेल तर डायग्राम काढले ना तर साइन करायचं म्हणजे आपल्याला समजेल. आता इथं बघा इथं येतील आपले करस्पॉन्डिंग अँगल. मी कसे घेणार आहे करस्पॉन्डिंग अँगल अँगल FGA ह्या Gच्या बरोबर खाली कुठला अँगल येतो B ठीक आहे. अँगल FGA इज अ कॉन्ग्रुएंट अँगल CBA. अँगल FGA इज अ कॉन्ग्रुएंट अँगल कुठला लिहिला मी CBA. याचं कारण काय करस्पॉन्डिंग अँगल. परत एकदा लक्ष द्या. इथं काय सांगितलं मी ही GF पॅरलल D ला याचा अर्थ GF पॅरलल BC ला कारण B डॅश D डॅश E डॅश C. मग आता GF पॅरलल BC ला तर मी ही काय घेतली AC ट्रान्सव्हर्सल घेतली म्हणजे काय म्हणायचं एका खाली एक अँगल येतात म्हणजे त्या अँगलला काय म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल. कशी नावं घेतली बघा FGA इज अ कॉन्ग्रुएंट अँगल CBA. आता आपल्याला हा मोठा ट्रायंगल नकोच आहे तर आपल्याला हा ट्रायंगल सिमिलर दाखवायचा आहे. मग मी हे नाव काय करणार कट करणार मग त्याच्याऐवजी काय करणार DBG ठीक आहे. आपण इथं चेंज करूया अँगल FGA इज अ कॉन्ग्रुएंट अँगल DBG. परत इथं काय नाव दिलं आपण कशावरून लिहिलं C डॅश E डॅश B डॅश D डॅश आणि B. कळालं का. परत एकदा बघा FGA आणि त्याला कुठला लिहिलेला CBA घेतलेला. हे नको आहे मला एवढं कारण मला हा ट्रायंगल सिमिलर दाखवायचा आहे म्हणून हे सगळे कट केले 2 पॉईंट. FGA इज अ कॉन्ग्रुएंट DBG ठीक आहे. त्याला आपण काय घेऊया इक्वेशन फर्स्ट घेऊया. आता मी ट्रान्सव्हर्सल फक्त चेंज करणार. मी परत असं लिहिलं सेक GF is a parallel side BC and sec AC is transversal. ठीक आहे. जसं आपण AB ट्रान्सव्हर्सल घेऊन घेतलेलं होतं तसं आता काय घेऊया AC ट्रान्सव्हर्सल म्हणजे आता नावं कशी येणार बघा GF पॅरलल BC आणि AC ट्रान्सव्हर्सल घेणार. आपण करस्पॉन्डिंग अँगल घ्यायचे कसं येणार FGA लिहिलेलं त्याच्याऐवजी काय लिहिणार मी GFA. हा अँगल घ्यायचा. ह्या अँगलच्या बरोबर पुढचं कुठला येणार हा अँगल येणार
angle GFA is a congruent angle BCA. बघ, angle GFA is a congruent angle BCA. परत इथं काय म्हणूया, करस्पॉन्डिंग अँगल. अँगल GFA is a congruent. आता बघा BCA एवढा मोठा ट्रायंगल नको आपल्याला, हा ट्रायंगल सिंगल दाखवायचा ना या GBD ला, म्हणून मी इथून चालू करणार ECF. अँगल GFA is a similar angle ECF. याचं पण तेच रिझन घेऊया, B डॅश D डॅश E डॅश C आणि ह्याला 2 दिली इक्वेशन. आता मी ह्या दोन ट्रायंगल मध्ये जाणार आहे. कुठल्या ट्रायंगल मध्ये? ट्रायंगल FGA अँड ट्रायंगल GBD. बघा, इन ट्रायंगल FGA अँड ट्रायंगल कुठला लिहूया आपण? ट्रायंगल GBD. आता बघा, मगाशी आपण एक करस्पॉन्डिंग अँगल दाखवले ते लिहूया परत. याला इक्वेशन 1 दिलेलं, अँगल FGA इज अ कॉन्ग्रुएंट अँगल DBG फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. हे करस्पॉन्डिंग अँगल झाले. आता आपल्याला गणितामध्ये काय दिलंय? अँगल A 90 डिग्री. अँगल A इज इक्वल टू अँगल D. मी असं सोप्या पद्धतीने लिहिते. हा E किती आहे? 90 डिग्री आहे. आणि D 90 डिग्री कसा आला? कारण हा DEFG हा काय आहे? स्क्वेअर आहे. स्क्वेअरचा प्रत्येक अँगल किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. मग हा A 90 तर D पण काय आला? 90 आला. म्हणून इथं काय नाव देऊया? अँगल A इज इक्वल टू अँगल D इच काय म्हणायचं? 90 डिग्री. दोन अँगल आले म्हणून हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टने सिमिलर झाले? AA टेस्टने. ट्रायंगल FGA इज अ सिमिलर ट्रायंगल GBD. AA टेस्ट. आणि ह्याला इक्वेशन किती देणार आपण? 3 देणार. आता याच्यानंतर परत आपण ट्रायंगलचं नाव बदलणार आहे. इन ट्रायंगल FGA and triangle CFE. आता CFE असं का घेतलं? कारण आपल्याला सिमिलर दाखवायचे. हिंट मध्ये बघा, GBD आणि CFE आपल्याला सिमिलर दाखवायचे, म्हणून मी इथं घेतलं CFE. आता इकडे इक्वेशन 2 मध्ये जे अँगल लिहिले तेच लिहूया. अँगल GFA इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ECF फ्रॉम इक्वेशन सेकंड. ठीक आहे. आता परत इथे लिहिणार आहे मी अँगल A इज इक्वल टू, मग अशी तर साईन केलेली बघा, अँगल E पण किती आहे? 90 डिग्री. म्हणजे अँगल A ला इक्वल कुठला असणार आहे? अँगल E. काय कारण नाही तिथे का? इज 90 डिग्री. दोन अँगल आले म्हणून ट्रायंगल FGA इज अ सिमिलर ट्रायंगल CFE. AA टेस्ट त्याला किती दिले आपण? 3rd दिले. इथं 2 असं लिहिले. आता ह्याला इक्वेशन किती दिल्या? 4 दिल्या. आता इक्वेशन 3 आणि 4 चं ऑब्झर्वेशन केलं तर दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन कुठला आलाय? FG आले. FGA हा कॉमन आहे की नाही? तो काय करायचं? कॅन्सल केलं. म्हणजे मी काय केलं? फ्रॉम इक्वेशन 3rd and 4th. 3rd and 4th मध्ये बघितलं तर ही LHS ही सही दोघांचे कॉमन आले, ती कॅन्सल केली. याचाच अर्थ ट्रायंगल GBD इज अ सिमिलर ट्रायंगल CFE. हे आपल्याला हिंट मध्ये सांगितलं होतं आणि हे आपण काय केलं? प्रूव्ह दॅट केलं. इथंपर्यंत तुम्ही थेरम लिहिलं म्हणजे निम्म्याच्या वर तुमचं कव्हर झालेलं आहे. आता काय करूया? हे असं लिहिलेलं आहे, हे सिमिलर आले. आता ह्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स लिहूया. GB अपॉन CF इज इक्वल टू BD अपॉन EF
इज इक्वल टू GD अपॉन काय आहे CE. मी लिहिताना तिन्ही सेट्स लिहिते. करस्पॉन्डिंग साईड. आता यातली आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये कुठली साईड नको आहे, आपल्याला DE तर पाहिजे आहे आणि BD EC म्हणजे आपल्याला ह्या दोन सेट्स पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ही सेट्स नको आहे. ही काय करूया आपण कॅन्सल करूया. असं लक्षात घ्या की कलर पेन करा म्हणजे लक्षात येईल परीक्षेच्या वेळेला. BD अपॉन EF इज इक्वल टू GD अपॉन CE. आता यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं. BD इंटू CE इज इक्वल टू GD इंटू EF. आता तुम्ही मला म्हणशीला मॅडम इकडची LAची साईड इक्वल आली आहे, पण ही साईड कशी काय आली आणि ही नको आहे. त्याच्याऐवजी काय पाहिजे, DEचा स्क्वेअर पाहिजे. हिंटमध्ये बघा, आता पहिल्या क्वेश्चनमध्ये हिंटमध्ये बघितलं तर GD इज इक्वल टू EF इज इक्वल टू DE म्हणजे ते रिप्लेस करायचं. तिथं तुम्ही फक्त नाव काय लिहायचं DE. जर नीट क्वेश्चन वाचला तर त्यांनी क्वेश्चनमध्येच उत्तर दिलंय, फक्त डोकं व्यवस्थित वापरून सिमिलर दाखवायला पाहिजे हे. आणि हे आता ह्याचा यूज करू हिंटमध्ये दिले ते. म्हणजे मी इथं लिहिणार परत GD इज इक्वल टू FE इज इक्वल टू GD. मी इथं लिहिते गिवन, म्हणजे गिवनमध्ये हिंट दिले. आता हे कशावरून दिलं, त्यांनी स्क्वेअर म्हणले गेली. स्क्वेअर कुठला म्हणला DEFG हा स्क्वेअर आहे. स्क्वेअरची प्रॉपर्टी काय, ऑल साइड्स काय असणार आहे त्याच्या सेम असणार आहे. म्हणून त्यांनी काय केलंय GD इज इक्वल टू EF इज इक्वल टू DE. मग आपण काय करूया, हा GD इक्वल कुणाला आहे, ह्या एक मिनिट माझं चुकलं, परत ते तोंडाला इथं DE पाहिजे. हा GD इक्वल कुणाला आहे DE ला. हा EF इक्वल कुणाला आहे ह्या DE ला, कारण साइड्स ऑफ द स्क्वेअर आहे. म्हणून मी परत लिहिलं BD इंटू CE इज इक्वल टू हा GD आहे. हा GD रिप्लेस करून मी इथं काय लिहिणार DE. परत हा EF आहे, तो रिप्लेस करून मी काय लिहिणार इथं DE. म्हणजे BD इंटू CE इज इक्वल टू DE इंटू DE, DEचा स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू CE. काही अवघड नाही आहे, फक्त जरासं व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं आणि केलं तर समजा. बंद केलं.